टाइप फर्स्ट बघायचं आहे. एकदम इंटरेस्टिंग पार्ट आहे. टाइप फर्स्टचं फर्स्ट गणित बघायचं आहे. ठीक आहे, मी एक 3-4 गणितं सॉल्व करून देणार, तुम्ही 3-4 गणितं घरी सॉल्व करायचे. टाइप फर्स्टचे सगळ्यात इम्पॉर्टंट फोरियर सिरीजमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टाइप आहे टाइप फर्स्ट. टाइप फर्स्ट आहे जो की -π to π. ठीक आहे, येस. सुरुवातीलाच मी क्लिअर करतो किती टाइप बघायचे आपल्याला, 6 टाइप बघायचे. बघा लिमिट कसे असणार, 6 टाइपचे लिमिट कसे असणार आहे. पहिलं लिमिट आहे -π to π, पहिलं लिमिट आहे -π to π, दुसरं लिमिट आहे -L to L, दुसरं लिमिट आहे -L to L, तिसरं लिमिट असतं 0 to π, त्याला नाव आहे हाफ रेंज, जे की आपण इंट्रोडक्शन मध्ये बघितलेलं आहे, कंटेंट मध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, 0 to π, 0 to L, क्लिअर, 0 to L, त्याच्यानंतर असतं 0 to 2π, 0 to 2π, क्लिअर, नेक्स्ट, आणि 0 to 2L असतं, क्लिअर. असे 6 टाईपचे गणित आपल्याला बघायचे पूर्ण टाईपमध्ये, क्लिअर, येस. आता ह्या पहिला टाईप काय आहे, -π to π और -L to L. पहिला टाईप बघायचं आपल्याला -π to π. मी 3-4 गणितं सॉल्व करून देतो, तुम्ही 3-4 गणितं घरी सॉल्व करा. ठीक आहे, येस. आता बघा किती इंटरेस्टिंग आहे, किती इंटरेस्टिंग आहे, किती इंटरेस्टिंग आहे बघायचं. आता आन्सर लिहितो मी. पहिल्यांदा बघायचं काय म्हणतंय बघा. एफ ऑफ काय म्हणतंय, फाइंड द फोरियर सिरीज टू रिप्रेझेंटेड represent the function f of x is equal to π² - x² in the interval. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इंटरवल. काय म्हणताय, -π to π. आता आपण काल इंट्रोडक्शन मध्ये बेसिक मध्ये एक नोड बघितलेली, -π to π और -L to L असेल तर काय करायचं असतं, चेक इवन और ऑड चेक करायचं असतं. ठीक आहे, येस, एकदम सिंपल आहे. मग आता मी काय केलंय, बघा प्रॉब्लेम वाचलाय, फंक्शन बघितलंय, त्याच्यानंतर इंटरवल बघितलंय. इंटरवल म्हणजे लिमिट्स बघितलंय. लिमिट्स काय आहे, -π to π आहे, -π to π अँड f of x + 2π इज इक्वल टू f of x. याचा काहीच रोल नसतो. ठीक आहे, येस, याचा काहीच रोल नसतो. सगळं रोल कसला असतो, लिमिटचा असतो. ठीक आहे, येस. आता -π to π मी काय केलंय बघा, -π to π, देन मी इथे लिहितोय, मुद्दाम लिहितोय, -π to π और -L to L और -L to L, then check even or odd function, कंपल्सरी सेम प्रोसिजर करायची प्रत्येक गणितामध्ये. ठीक आहे, -π to π और -L to L बघितल्यानंतर चेक कंपल्सरी काय करायचं, इवन और ऑड फंक्शन चेक करायचं. क्लिअर, नेक्स्ट. आता बघा f of x is equal to काय फंक्शन आहे, f of x is equal to π² - x², हे फंक्शन आहे. ठीक आहे, येस. आपण काल बेसिक मध्ये बघितलेलं आहे की इवन आणि ऑड कसं चेक करतात. x ला काय ठेवायचं, -x ठेवायचं. जर फंक्शन चेंज झालं तर ऑड फंक्शन, चेंज नाही झालं तर इवन फंक्शन. ठीक आहे, येस. आता मी काय करतोय, पुट x ला -x ठेवतोय, x इज इक्वल टू -x ठेवतोय, x ला -x ठेवतोय. बघा कसं, f ऑफ -x इज इक्वल टू, एकदम सिंपल आहे, π² - -x². आता बघा π² ॲज इट इज, -x² काय होणार, x² होणार. ठीक आहे, x² होणार. मग आता तुम्ही सांगायचं आहे इथे π² - x² आहे, इथे π² - x² आहे, फंक्शन चेंज झालं का, नाही, फंक्शन चेंज झालं नाही. फंक्शन जर चेंज झालं नाही तर कुठलं फंक्शन म्हणायचं, इवन फंक्शन म्हणायचं. क्लिअर इथपर्यंत. इवन फंक्शन म्हटल्यानंतर इवन फंक्शन मध्ये आपल्याला माहित आहे, इवन फंक्शन मध्ये काय 0 असतो, bn 0 असतो. मग मी bn इज इक्वल टू 0 लिहिणार. क्लिअर इथपर्यंत, ठीक आहे, येस, इथपर्यंत क्लिअर झालं असेल. परत रिपीट करतो. प्रॉब्लेम वाचला मी, लिमिट्स वाचलं, -π to π बघितलं, -π to π तर काय केलं, चेक इवन और ऑड फंक्शन चेक केलं. इवन और ऑड चेक केलं तर मला कळालं की हे फंक्शन जे आहे ते इवन फंक्शन आहे. इवन फंक्शन मध्ये काय 0 असतो, bn 0 असतो. क्लिअर इथपर्यंत, नेक्स्ट. आता पुढे बघायचं, पायचं गणित आहे, -π to π म्हणजे पायचं गणित आहे. आता पाय साठी फोरियर सिरीज लिहायची. पाय साठी फोरियर सिरीज काय असते आपल्याला माहिती आहे. पाय साठी फोरियर सिरीज असते f of x इज इक्वल टू, बघा बरं का मी कसं लिहितो, f of x इज इक्वल टू, f of x ही फोरियर सिरीज आहे. f of x इज इक्वल टू a0/2 प्लस summation of n equal to 1 to infinity in bracket an cos of
एन एक्स पायचं गणित आहे म्हणून अँगल काय लिहिला एन एक्स प्लस बी एन साइन ऑफ एन एक्स झाली फोरियर सिरीज. क्लिअर इथपर्यंत? यस, ही फोरियर सिरीज आहे पायसाठी. पण आपल्याला काय म्हणतंय बघा, bn 0 म्हणतंय, म्हणजे bn काय लिहायचं आहे तिकडे 0 लिहायचं. जर bn जर 0 आहे, इथे जर मी 0 टाकला तर 0 इंटू साइन काय होऊन जाणार 0 होऊन जाणार. क्लिअर? म्हणजे फोरियर सिरीज आपल्याला हे काय करावं लागेल कॅन्सल करावं लागेल. ठीक आहे, यस, हे कॅन्सल करावं लागेल. मग काय करायचं इथेच ब्रॅकेट कंप्लीट करायचं. असं इतकं सिंपल आहे. मग झालं या प्रॉब्लेमसाठी ही फोरियर सिरीज, कारण bn काय आहे 0 आहे. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. दिलं. आता काय करायचं असतं, ए नॉड सॉल्व करायचा असतो, ए एन सॉल्व करायचा असतो. एकदम सिंपल आहे. ए नॉड सॉल्व करायचा असतो, ए एन सॉल्व करायचा असतो. ए नॉड आणि ए एन उचलायचा आणि इथे ठेवून द्यायचं, झालं आन्सर. 5 मार्काला गणित असतं. इतकं सिंपल आहे. बघायचं कसं. आता ए नॉड सॉल्व करायचा. ए नॉडचा फॉर्म्युला लिहूया. ए नॉड इज इक्वल टू, बघायचं लिमिट काय आहे -पाय टू पाय आहे. लिमिट काय आहे -पाय टू पाय आहे. -पाय टू पाय असेल तर आपण कालच बघितलेलं एक चार्ट, ठीक आहे, त्या चार्टमध्ये मी सर्व फॉर्म्युले सांगितलेले आहे. -पाय टू पाय असेल, -पाय टू पाय असेल तर ए नॉडचा फॉर्म्युला कसा लिहायचा बघा कसं. 1/पाय इंटिग्रेशन ऑफ -पाय टू पाय -पाय टू पाय f of x dx. क्लिअर इथपर्यंत? झाला फोरियर ए नॉडचा फॉर्म्युला. आता पुढे काय करायचं, एक फॉर्म्युला वापरतो बघा आपण. एक फॉर्म्युला वापरतो. इंटिग्रेशन -a टू a असेल इज इक्वल टू, इथं काय लिहायचं 2 लिहायचं, इंटिग्रेशन 0 टू a लिहायचं. क्लिअर? नेक्स्ट आता -पाय टू पाय कसं लिहिणार बघा. ए नॉड इक्वल टू इथे काय करायचं 2 ऍड करायचा, इंटिग्रेशन 2 ऍड करायचा अपॉन पाय इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय पुढे f of x dx. क्लिअर इथपर्यंत? हा झाला फॉर्म्युला तयार आपल्याकडे. आता पुढे काय करायचं, f of x ची व्हॅल्यू बघायची. f of x ची व्हॅल्यू काय आहे पाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. उचला इथे ठेवा. इज इक्वल टू 2/पाय इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय f of x ची व्हॅल्यू काय पाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट dx. क्लिअर? f of x ची व्हॅल्यू मी पुटअप केली. आता पुढे काय करायचं, हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं असतं. कसं इंटिग्रेशन सॉल्व करायचं? एकदम सिंपल आहे. बघा कसं इंटिग्रेशन सॉल्व करायचं. ए नॉड इज इक्वल टू 2/पाय इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय पुढे पाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx. क्लिअर? हे इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. कसं सॉल्व करायचं, सेपरेट इंटिग्रेशन लिहायचं. बघा कसं लिहितोय. 2/पाय ॲज इट इज स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचं, इंटिग्रेशन ऑफ पाय स्क्वेअर dx. क्लिअर? मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dx. क्लिअर? ब्रॅकेट कंप्लीट. लिमिट काय लावायचं 0 टू पाय लावायचं. बघा मी कसं सेपरेट इंटिग्रेशन केलं. इंटिग्रेशनने याला मल्टिप्लाय, इंटिग्रेशनने याला मल्टिप्लाय, dxने याला मल्टिप्लाय, dxने याला मल्टिप्लाय. आणि हे जे लिमिट होतं 0 टू पाय हे कुठं टाकलं स्क्वेअर ब्रॅकेटच्या इकडे टाकलं. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट आता पुढे बघा कसं सॉल्व करायचं. 2/पाय ॲज इट इज स्क्वेअर ब्रॅकेट पाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे कुठं घ्यायचा इंटिग्रेशनच्या बाहेर. हे बघा इंटिग्रेशनच्या बाहेर इंटिग्रेशन ऑफ dx मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dx. क्लिअर? लिमिट लिहायचं 0 टू पाय. झालं? आता पुढे चला. 2/पाय ॲज इट इज इन स्क्वेअर ब्रॅकेट पाय स्क्वेअर ॲज इट इज. नेक्स्ट dx इंटिग्रेशन काय लिहायचं x लिहायचं. एकदम सिंपल. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कॅन्सल, आन्सर काय आलं x आलं. मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन 1 ने वाढवायचं आहे म्हणजे कसं लिहिणार बघा x³ लिहायचं. लिहिलं? ब्रॅकेट कंप्लीट 0 टू पाय. आता पुढे काय करायचं, इंटिग्रेशन झाल्यानंतर लिमिट अप्लाय करायचे असतात. लिमिट कसे अप्लाय करायचे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. बघा कसं, एक्सच्या जागेवरती पहिल्यांदा एक्सच्या जागेवरती पहिल्यांदा काय ठेवायचं, एक्सच्या जागेवरती पाय ठेवायचं आहे म्हणजे पाय स्क्वेअर इंटू एक्सची व्हॅल्यू काय ठेवणार पाय मायनस इथे पाय ठेवायचा पाय³ अपॉन 3 झालं. अप्पर लिमिट काय ठेवलं पाय मायनस लोअर लिमिट काय ठेवायचंय 0 ठेवायचंय. आता अंदाज घ्यायचा, इथं जर 0 ठेवला 0 इंटू पाय स्क्वेअर काय होऊन जाणार 0, 0चा क्यूब काय होऊन जाणार 0, 0/3 0, 0 मायनस 0 0 म्हणजे लोअर लिमिट ऑलवेज लोअर लिमिट काय होऊन जाणार 0 होऊन जाणार. क्लिअर? मग कुठलं ठेवायचं फक्त अप्पर लिमिट ठेवायचं. झालं? ब्रॅकेट कंप्लीट. आता पुढे हे सिम्प्लिफिकेशन करायचं. कसं सिम्प्लिफिकेशन करायचं बघा 2/पाय इंटिग्रेशन
2 अपॉन पाय स्क्वेअर ब्रॅकेट पाय स्क्वेअर इंटू पाय क्यूब मायनस पाय क्यूब अपॉन 3 ब्रॅकेट कम्प्लीट. क्लिअर. नेक्स्ट आता ह्या 3 ने पाय क्यूबला मल्टिप्लाय करायचं. कसं लिहायचं बघा, एकदम सिंपल आहे. 2 अपॉन पाय ब्रॅकेट 3 इंटू पाय क्यूब मायनस पाय क्यूब अपॉन काय लिहिणार 3 लिहिणार. झालं. आता पुढे बघा 2 तसंच 2 अपॉन पाय इन ब्रॅकेट चला 3 पाय क्यूब मायनस पाय क्यूब 3 पाय क्यूब मायनस पाय क्यूब किती उरणार 2 पाय क्यूब अपॉन 3. झालं. आता सिम्प्लिफिकेशन करा, एकच टर्म आहे मग डायरेक्टली याने याला मल्टिप्लाय करा. 2 इंटू 2 4 पुढे पाय क्यूब अपॉन 3 पाय. आता तुम्ही सांगायचं आहे 4/3 ॲज इट इज. नेक्स्ट पाय आणि पाय गेला किती आन्सर आलं पाय स्क्वेअर. झालं. हा भेटला तुम्हाला ए नॉट. क्लिअर. इथपर्यंत काय भेटला बघा ए नॉट भेटला. आपल्याला काय सॉल्व्ह करायचं होता पहिल्यांदा ए नॉट सॉल्व्ह करायचा होता. ए नॉट भेटला. ठीक आहे. नेक्स्ट आता काय सॉल्व्ह करायचं आहे ए एन सॉल्व्ह करायचं आहे. सेम स्ट्रक्चर लिहायचं आहे, फक्त एफ ऑफ एक्स आणि डी एक्सच्या मदत काय लिहायचं आहे कॉस लिहायचं आहे. ठीक आहे. यस. कसं बघूया. ए एन इज इक्वल टू एकदम सिंपल आहे. ए एन इज इक्वल टू 1 अपॉन पाय इंटिग्रेशन ऑफ मायनस पाय टू पाय पुढे एफ ऑफ एक्स एकदम सिंपल पुढे कॉस ऑफ एन एक्स डी एक्स. क्लिअर. इथपर्यंत झाला फॉर्म्युला. एकदम सोपं आहे. आता पुढे परत मायनस पाय टू पाय ना कसं लिहायचं 2 अपॉन पाय लिहायचं. बघा कसं 2 अपॉन पाय लिहायचं. इंटिग्रेशन 0 टू पाय पुढे एफ ऑफ एक्स पुढे कॉस ऑफ एन एक्स डी एक्स. क्लिअर. इथपर्यंत झाला फॉर्म्युला. आता काय करायचं आहे एफ ऑफ एक्स उचलायचा आहे इथे ठेवायचा आहे. बघा मी ठेवतोय. एफ ऑफ एक्स उचलायचा इथे ठेवायचा आहे. कसा ठेवायचा एफ ऑफ एक्स उचलायचा आहे इथे ठेवायचा आहे. कसा ठेवायचा बघा एफ 2 अपॉन पाय इंटिग्रेशन 0 टू पाय. नेक्स्ट एफ ऑफ एक्स काय आहे आपल्याकडे पाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. क्लिअर. पाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ठेवला. पुढे कॉस ऑफ एन एक्स पुढे डी एक्स झालं. क्लिअर. इथपर्यंत एफ ऑफ एक्स ठेवला. आता पुढे काय करायचं हे सॉल्व्ह करायचं इंटिग्रेशन. कसं सॉल्व्ह करणार आपण ॲडव्हान्स यू इंटू व्ही रूल शिकलो याच्या आधी. क्लिअर. आता ॲडव्हान्स यू इंटू व्ही रूल वापरायचं आहे. कसं वापरायचं याला काय म्हणायचं यू म्हणायचं, याला काय म्हणायचं व्ही म्हणायचं. क्लिअर. नेक्स्ट यू ॲज इट इज ठेवायचा असतो, व्हीचं इंटिग्रेशन लिहायचं असतं. क्लिअर. इथपर्यंत. येस. आता हे पुढे घेऊ आपण. आता बघा इज इक्वल टू 2 अपॉन पाय इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय इन ब्रॅकेट पाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इन कॉस ऑफ एन एक्स डी एक्स. ठीक आहे. यस. हे सॉल्व्ह करायचं आहे. याला काय म्हणायचं आहे यू म्हणायचं, याला काय म्हणायचं आहे व्ही म्हणायचं. एकदम सिम्पल आहे. आपण ॲडव्हान्स यू इंटू व्ही रूलचे 7 ते 8 गणित सॉल्व्ह केलेले. ठीक आहे. यस. मग आता तसंच करायचं. बघा कसं 2 अपॉन पाय ॲज इट इज ठेवायचा स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचा. क्लिअर. काय घ्यायचं स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचा. पुढे यू ॲज इट इज म्हणजे काय ॲज इट इज पाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. झालं. पुढे कॉसचं इंटिग्रेशन लिहायचं. कॉसचं इंटिग्रेशन कसं करणार बघा. कॉसचं इंटिग्रेशन काय असतं साइन एन एक्स अपॉन एन. झालं. इथपर्यंत. हे बघा यू ॲज इट इज ठेवला, व्हीचं इंटिग्रेशन इकडे लिहिलं. क्लिअर. नेक्स्ट कुठलं साइन मायनस इन ब्रॅकेट पाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा काय करायचा आहे डेरिव्हेटिव्ह करायचा. कसं डेरिव्हेटिव्ह करायचा पाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इथे एक्सच नाही, डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. क्लिअर. ब्रॅकेट कम्प्लीट इन ब्रॅकेट याचं इंटिग्रेशन इथं लिहायचंय. चला साइनचं इंटिग्रेशन काय लिहायचं मायनस कॉस ऑफ एन एक्स अपॉन हा एन होता परत अगेन ऍड झाला काय लिहायचं एन स्क्वेअर. ब्रॅकेट कम्प्लीट झालं. इतकं सोपं आहे. पुढे चला अंदाज घ्यायचा. 0 लिहायची गरज नाही. -2x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो -2 असतो. मग पुढे लिहायची गरज आहे. मग आता काय करायचं मायनस आहे ना पुढे काय घ्यायचा प्लस. हे बघा इथे प्लस साइन घेतलं, इथे मायनस साइन घेतलं, इथे प्लस साइन इन ब्रॅकेट. चला याचा डेरिव्हेटिव्ह करायचा आहे. 0 लिहायची गरज नाही. -2x चा डेरिव्हेटिव्ह -2 पुढे इन ब्रॅकेट पुढं याचं इंटिग्रेशन इथं लिहायचं, बघा कसं मायनस मायनस तसंच. कॉसचा इंटिग्रेशन काय लिहिणार साइन एन एक्स अपॉन एन स्क्वेअर होता परत अगेन ऍड झाला एन क्यूब. ब्रॅकेट कम्प्लीट. क्लिअर.
इथं सुरू झालं ब्रॅकेट. आता पुढे अंदाज घ्यायचा. -2चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 0 येणार. मग पुढे लिहायचं का? नाही लिहायचं. -2चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 0. पुढे लिहायचं का? नाही लिहायचं. मग इथेच स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट करायचा. क्लिअर? आणि लिमिट काय आहे? 0 to π आहे. लिमिट काय आहे? 0 to π आहे. लिमिट काय आहे? 0 to π आहे. इतकं सिंपल आहे. आता काय करायचं? सगळ्यात याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे. आता लक्ष द्यायचं. तुम्ही ॲडव्हान्स यू इंटू व्ही रूल बघितलाय. ॲडव्हान्स यू इंटू व्ही रूल आपण सॉल्व्ह केलं. झालं? आता याच्यानंतर काय करायचं असतं? या टर्ममध्ये, या सर्व टर्ममध्ये अप्पर लिमिट पाय ठेवायचं असतं. म्हणजे लिमिट अप्लाय करायचं असतं. अप्पर लिमिट पाय ठेवायचं आहे, लोअर लिमिट 0 ठेवायचं आहे. म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं आहे. मग आता काय करायचं? थोडंसं स्मार्ट वर्क करायचं. ठीक आहे? आपल्याला काही व्हॅल्यू माहित आहे. मी मुद्दाम इकडे तुमच्या समोर पहिल्या गणिताला लिहितोय व्हॅल्यू. बघा बरं, तुम्ही पाठ केल्या असतील. sin n2π ची व्हॅल्यू सांगितली तुम्हाला काय असते? 0. sin n π ची व्हॅल्यू काय असते? 0. एकदम सिंपल आहे. sin n0 ची व्हॅल्यू काय असते? 0. cos n0 काय असतो? 1. एकदम सिंपल आहे. cos n2π आन्सर काय असतं? 1. cos nπ आन्सर काय असतं? cos nπ आन्सर काय असतं? -1/n. या 6 व्हॅल्यू आपण काय केल्या? पाठ केल्या. क्लिअर? नेक्स्ट. मग आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर तुमच्या लक्षात असं येणार आहे की फोरियर सिरीजमध्ये साईनची कुठलीही व्हॅल्यू असू द्या, कंपल्सरी काय येणार आहे? 0 येणार आहे. मग काय करायचं? याच्यामध्ये बघायचं ज्या साईनच्या टर्म आहेत त्याच घ्यायच्या नाही. मग आता कसं लिहायचं बघा. कसं लिहायचं बघा. साईनच्या टर्म घ्यायच्या नाही. मग आता काय करायचं? थोडंसं स्मार्ट वर्क करायचं. साईनच्या टर्म घ्यायच्या नाही. आता बुकमध्ये दाखवलंय साईनच्या टर्म घेऊन तुम्हाला लिमिट अप्लाय करून दाखवलं. खूप गोंधळ होतो, आन्सर बरोबर येणार नाही. मग काय करायचं? ज्याच्यामध्ये ज्या टर्ममध्ये साईन दिसणार आहे ती टर्म परत घ्यायची नाही. कधी घ्यायची नाही? यू इंटू व्ही रूल वापरल्यानंतर. क्लिअर? नेक्स्ट. यू इंटू व्ही रूल वापरल्यानंतर साईनची टर्म परत घ्यायची नाही. मग आता कुठली टर्म घ्यायची? फक्त कॉस्टच्या टर्म घ्यायच्या. क्लिअर? आता या गणितामध्ये फक्त एकच टर्म कॉस्टची आलेली, मग एवढीच घ्यायची. याच्यावरतीच अप्पर लिमिट अप्लाय करायचं, मायनस लोअर लिमिट अप्लाय करायचं. बघा कसं लिहायचं. 2/π स्क्वेअर ब्रॅकेट. क्लिअर? नेक्स्ट. आता कुठून सुरुवात? मायनस पासनं. मायनस इन ब्रॅकेट अप्पर लिमिट टाकतोय. बघा कसं? 0 -2. x ची व्हॅल्यू काय ठेवायची? पाय ठेवायची. बघा पाय ठेवली. ब्रॅकेट कंप्लीट. इन ब्रॅकेट मायनस कॉस ऑफ nπ अपॉन n स्क्वेअर. क्लिअर इथपर्यंत? अप्पर लिमिट काय ठेवलंय? पाय ठेवलंय. आता पुढे कुठलं साईन? मायनस लोअर लिमिट काय ठेवायचंय? 0 ठेवायचंय. अंदाज घ्यायचा. जर 0 येत असेल तर ते लिहायचं नाही. बघा कसं? 0 उचलायचा, 0 उचलला, इथं ठेवला. 0 × 2 0 होणार. 0 - 0 0 होणार. 0 × हे ब्रॅकेट 0 होणार. म्हणजे अप्पर लिमिट लोअर लिमिट जर पुटअप केलं तर आन्सर काय येतंय? 0 येतंय. मग तिकडे लिहायचं का? नाही लिहायचं. डायरेक्टली कॅन्सल. क्लिअर इथपर्यंत? असं. ठीक आहे? नेक्स्ट. लोअर लिमिट कॅन्सल. इथेच थांबायचं. आता काय करायचं? एवढं सिम्प्लिफिकेशन करायचं. झालं आन्सर. काय भेटणार तुम्हाला? an भेटणार. बघा कसं? 2/π इन ब्रॅकेट. पुढे चला. 0 - 2π -2π. मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस, -2π. पुढे कॉस ऑफ nπ अपॉन n स्क्वेअर. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट. तुम्ही सांगायचं आता. हे बघा कसं? 0 - 2π -2π मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस आणि 2π ॲज इट इज लिहिला. पुढे कॉस ऑफ nπ अपॉन n स्क्वेअर. आता तुम्ही सांगणार आहे किती टर्म आहे? एकच टर्म आहे. मग या 2/π ने डायरेक्टली मधात मल्टिप्लाय करा. बघा कसं? हा पाय काय होणार? कॅन्सल होणार. 2 × 2 4 होणार. बघा कसं लिहायचं? -4. हा पाय कॅन्सल झाला. कॉस ऑफ nπ अपॉन n स्क्वेअर. आता पुढे काय करायचं? कॉस nπ ची व्हॅल्यू टाकायची. कॉस nπ ची व्हॅल्यू काय असते? पार्ट आहे बघा आपल्याला, -1/n. क्लिअर? ही पुटअप करून द्या तिकडे. फायनल आन्सर येणार तुमचं. an इज इक्वल टू -4 -1/n अपॉन n स्क्वेअर. हा झाला an तुमचं. काय सॉल्व करायचं होतं? परत बघा काय सॉल्व करायचं होतं. हे बघा. a नॉट सॉल्व करायचं होतं.
ए एन सॉल्व करायचं होतं. आपण काय केलं आहे, ए नॉड सॉल्व केलं आहे. हे बघा, ए नॉड सॉल्व केलं आहे, ए नॉड सॉल्व केलं आहे, ए नॉड आन्सर हे भेटले. त्याच्यानंतर पुढे ए एन सॉल्व केलं, ए एनचं आन्सर हे भेटले. आता काय करायचं, ॲट द एंड पुट ए नॉड अँड ए एन इन कशामध्ये, इक्वेशन 1 मध्ये. झालं फायनल आन्सर, झाले पूर्ण मार्क्स. असं मग इकडे लिहितोय मी आता, पुट ए नॉड अँड ए एन इन इक्वेशन 1. आता बघा, इक्वेशन 1 आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए नॉड अपॉन 2 आहे ना. ए नॉडची व्हॅल्यू बघूया. ए नॉडची व्हॅल्यू आपली ही आली, ही टाका तिकडे. सांगा काय लिहिणार, 4/3 पाय स्क्वेअर अपॉन 2 प्लस समेशन ऑफ एन इक्वल टू 1 टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट ए एन ची व्हॅल्यू ही आली, टाका तिकडे. -4 -1 रेस टू एन अपॉन एन स्क्वेअर पुढे कॉस ऑफ एन एक्स. क्लिअर इथपर्यंत झालं. इतकं सोपं आहे. आता हे सिम्प्लिफिकेशन करून टाका. या 2 ने या 4 ला भाग जातो, म्हणजे काय आन्सर येणार, फायनल आन्सर येणार. तुमचं फायनल आन्सर येणार एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, बघा कसं, 2 पाय स्क्वेअर अपॉन 3. या 2 ने या 4 ला काय दिलं, भाग दिला, तर 2 उरेल तिकडे. नेक्स्ट प्लस समेशन ऑफ एन इक्वल टू 1 टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट -4 -1 रेस टू एन अपॉन एन स्क्वेअर कॉस ऑफ एन एक्स. झालं फायनल आन्सर. इतकं सोपं आहे. क्लिअर इथपर्यंत झालं पहिलं गणित. इतकं सोपं आहे. क्लिअर इथपर्यंत. कुठलंही फंक्शन येऊ द्या, कुठलंही लिमिट येऊ द्या, फार सोपं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे यू इंटू व्ही रूल, ॲडव्हान्स यू इंटू व्ही रूल. ठीक आहे, याची प्रॅक्टिस असेलच तुमची. क्लिअर. नेक्स्ट, त्याच्यानंतर लिमिट कसे अप्लाय केले बघा. ज्यामध्ये साईन आहे ते त्या व्हॅल्यू घ्यायच्या नाही, त्या टर्म घ्यायच्या नाही. मग ज्यामध्ये साईन नाही त्याच टर्म घ्यायच्या. या टर्ममध्ये साईन नाही, मग ही टर्म घेतली मी इकडे. असं. क्लिअर इथपर्यंत. ठीक. नेक्स्ट एक्झाम्पल. विद्यार्थी मित्रांनो, ही पेपर सोल्युशनची व्हिडिओ तुम्ही बघतात, मला खात्री तुम्हाला ती समजते आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की इनसेम स्कोर होऊ शकते. सो मित्रांनो, तुमच्या इनसेमचा हा सब्जेक्ट खरोखर तुम्हाला स्कोर करायचा असेल तर पर्पल आर्ट इन्स्टिट्यूट 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान 5 दिवसांची फास्ट ट्रॅक बॅच घेऊन येते. त्याच्यामध्ये M1 मेकॅनिक्स आणि M3 या 3 विषयांची फास्ट ट्रॅक बॅच आहे. सो तुमच्या कॉलेजच्या जवळ तुम्ही राहताय तिथे तुमच्या घराजवळ कुठल्या लोकेशनला ऑफलाईन फास्ट ट्रॅक बॅच अवेलेबल आहे त्याच्यासाठी लगेच इन्क्वायरी करा, कारण डेट आहे 26 ते 30 सप्टेंबर. आत्तापर्यंत तुमचा अभ्यास झालेला नसेल, फक्त 5 दिवस या, आम्ही जे शिकू ते स्टडी करा आणि डायरेक्ट पेपरला जा. बघा इनसेम तुमची स्कोर होईल. सो नक्की या फास्ट ट्रॅक बॅचसाठी इन्क्वायरी करा आणि तुमची इनसेम पर्पल आर्ट सोबत स्कोर करा. नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हार्मोनिक ॲनालिसिसची थेरी बघितली. एकदम सिंपल थेरी तुम्ही लक्षात ठेवली असेल. किती टाईपचे प्रॉब्लेम आहे, 2 टाईपचे प्रॉब्लेम आहे. पायचा प्रॉब्लेम आहे, एलचा प्रॉब्लेम आहे. पायचा प्रॉब्लेम कसा ओळखायचा हार्मोनिक ॲनालिसिसमध्ये, 0 30 60 90 120 या फॉर्मॅटमध्ये व्हॅल्यू असतील तर कसला प्रॉब्लेम झाला, पायचा प्रॉब्लेम झाला. 0 1 2 3 4 5 या फॉर्मॅटमध्ये व्हॅल्यू असतील तर कसला प्रॉब्लेम झाला, एलचा प्रॉब्लेम झाला. पायचा प्रॉब्लेम असेल तर अँगल लिहायचा NX, एलचा प्रॉब्लेम असेल तर अँगल लिहायचा Nπx अपॉन एल. क्लिअर इथपर्यंत. येस. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपण काही थेरी बघितली. सपोज ऑप्टेन फोरियर सिरीज आलं किंवा ऑप्टेन फोरियर साइन अँड कोसाइन सिरीज आलं. काय काय सॉल्व करायचं, साइन ए नॉट पण सॉल्व करायचं, AN पण सॉल्व करायचं, BN पण सॉल्व करायचं. ठीक आहे. आणि एलचं गणित असेल तर 2L इज इक्वल टू M लिहिलंय. क्लिअर. नेक्स्ट, आता हे गणित वाचूया. काय म्हणते बघा, ऑप्टेन कॉन्स्टंट टर्म्स अँड कोएफिशियंट ऑफ फर्स्ट साइन अँड कोसाइन टर्म्स. काय म्हणताय, साइन अँड कोसाइन टर्म्स. काय म्हणताय, साइन अँड कोसाइन टर्म्स. काय म्हणताय, साइन अँड कोसाइन टर्म्स इन द फोरियर एक्सपान्शन ऑफ y as given in the following table. f of x is equal to f of x plus 2π हे तुम्हाला फसवायला दिलेलं आहे. ठीक आहे. आणि पुढे x ची व्हॅल्यू दिलेली, y ची व्हॅल्यू दिलेली, एक टेबल दिलेलं आहे. ठीक आहे. लगेच ओळखणं सिंपल आहे. पायचं प्रॉब्लेम आहे की एलचं प्रॉब्लेम आहे, कसं ओळखलं बघायचं. कसलं गणित आहे, पायचं गणित आहे. कसं ओळखलं, पायचं गणित आहे. कसं ओळखलं, 0 π/3 2π/3 पाय 4π/3 5π/3. क्लिअर इथपर्यंत. म्हणजे कसलं गणित आहे, पायचं गणित आहे. पहिलं गोष्ट क्लिअर झाली. आता दुसरी गोष्ट,
काय म्हणतंय बघा, फाइंड ऑब्टेन कॉन्स्टंट टर्म्स अँड कोइफिशियंट ऑफ फर्स्ट साइन अँड कोसाइन. साइन अँड कोसाइन म्हणजे साइन पण आहे आणि कोसाइन पण आहे. मग साइन पण आहे आणि कोसाइन पण आहे म्हणजे ए नॉट पण तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, ए एन पण सॉल्व्ह करायचं आहे, बी एन पण सॉल्व्ह करायचं आहे. क्लिअर इथपर्यंत? येस. फक्त फोरियर साइन असतं तर ए नॉट 0 ए एन 0 झाला असता. फक्त फोरियर कोसाइन असतं तर बी एन 0 झाला असता. क्लिअर? मग ए नॉट आणि ए एन सॉल्व्ह करावा लागला असता. पण इथे साइन अँड कोसाइन म्हणतंय किंवा फोरियर एक्सपान्शन म्हणतंय म्हणजेच तुम्हाला ए नॉट पण सॉल्व्ह करायचं, ए एन पण सॉल्व्ह करायचं, बी एन पण सॉल्व्ह करायचं आहे. क्लिअर? नेक्स्ट मी आता पहिल्यांदा ओळखून टाकलं पायचं गणित आहे. मग याच्यासाठी फोरियर सिरीज लिहायची. फोरियर सिरीज कशी लिहायची बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एकदम सिंपल आहे, ए नॉट अपॉन 2 प्लस समेशन ऑफ एन इक्वल टू 1 टू इन्फिनिटी इन ब्रॅकेट ए एन कॉस ऑफ पायचं गणित आहे म्हणून अँगल काय लिहायचा एन एक्स प्लस बी एन साइन ऑफ पायचं गणित आहे म्हणून अँगल काय लिहायचा एन एक्स. झाली फोरियर सिरीज. इतकं सिंपल आहे. क्लिअर? नेक्स्ट पुढे काय म्हणताय, फर्स्ट हार्मोनिक. फर्स्ट हार्मोनिक मग आता फोरियर सिरीज कशी बनवायची बघा त्याच्यावरनं. फर्स्ट हार्मोनिक काय म्हणताय, फर्स्ट हार्मोनिक मग वाय इज इक्वल टू लिहायचं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिहायचं. लिहिलं. आता पुढे काय करायचं, ही जी फोरियर सिरीज लिहिली आपण याच्यामध्ये यांची व्हॅल्यू किती ठेवायची, फक्त 1 ठेवायची. क्लिअर? नेक्स्ट इथं जर स्टेटमेंट आलं असतं सेकंड हार्मोनिक तर यांची व्हॅल्यू 1 पण ठेवली असती, 2 पण ठेवली असती. क्लिअर इथपर्यंत? येस. मग आता फोरियर सिरीज कशी लिहायची बघा, ए नॉट अपॉन 2 ए नॉट अपॉन 2 प्लस a1 cos of 1x प्लस b1 sin of 1x. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट सपोज सेकंड हार्मोनिक विचारलं असतं, सेकंड हार्मोनिक तर मी काय केलं असतं, प्लस 1च्या जागी किती ठेवलं असतं, 2 ठेवलं असतं म्हणजे काय लिहिलं असतं, a2 cos of 2x लिहिलं असतं प्लस b2 sin of 2x लिहिलं असतं. क्लिअर इथपर्यंत? येस. जर सपोज थर्ड हार्मोनिक विचारलं असतं तर यांची व्हॅल्यू 1 पण ठेवली असती, 2 पण ठेवली असती, 3 पण ठेवली असती म्हणजे कसं लिहिलं असतं, a3 cos of 3x. क्लिअर? प्लस b3 sin of 3x लिहिलं असतं. ठीक आहे. पण इथं तुम्हाला काय म्हणताय, फर्स्ट हार्मोनिक म्हणतं या गणितामध्ये म्हणजे हे लिहायचं आहे का, नाही लिहायचं, हे लिहायचं नाही. ही झाली फोरियर सिरीज आणि याला इक्वेशन नंबर काय म्हणून टाकायचं, 1 म्हणून टाकायचं. झालं इथपर्यंत? येस. आता पुढे काय करायचं तुम्हाला, ए नॉट सॉल्व्ह करायचं आहे, A1 सॉल्व्ह करायचं आहे, B1 सॉल्व्ह करायचं आहे आणि हे सगळे सॉल्व्ह केल्यानंतर उचलायचे, इथे ठेवायचे आणि थोडंसं सिम्प्लिफिकेशन करायचं, झालं आन्सर. इतका सोपा पार्ट असतो फोरियर सायन्स फोरियर सिरीजचा टेबलचे गणित म्हणजे हार्मोनिक ॲनालिसिस. क्लिअर इथपर्यंत? येस. आता कसे सॉल्व्ह करायचे बघा, टेबल बनवायचा. कसा बनवायचा, एकदम सिंपल आहे. तुम्हाला कसली व्हॅल्यू दिलेली आहे, एक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे, तुम्हाला कसल्या व्हॅल्यू दिलेल्या आहे, वायच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. मग आता पहिली एक्सची पहिली व्हॅल्यू काय लिहायची, 0 लिहायची. दुसरी व्हॅल्यू पाय बाय 3 म्हणजे किती, 180. पायची व्हॅल्यू किती, 180. 180 बाय 3 म्हणजे किती, 60. क्लिअर इथपर्यंत? येस. मग आता चला एक्सच्या व्हॅल्यू इथे येणार एक्सच्या व्हॅल्यू, इथे येणार वायच्या व्हॅल्यू. झालं. एक्सची पहिली व्हॅल्यू किती आहे दिलेली, 0 दिलेली. दुसरी किती, 60. तिसरी किती, 120 म्हणजे 60च्या गॅपमध्ये व्हॅल्यू आहे. पुढची किती, 180. पुढची 240. पुढची 300. क्लिअर इथपर्यंत? अशा व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहे, 6 व्हॅल्यू. ठीक आहे. येस. बघूया. येस बघूया कसं बघा, 0 घेतला, पाय बाय 3 आहे, पाय बाय 3 आहे म्हणजे 60 आहे. क्लिअर? 2 पाय बाय 3 आहे म्हणजे 120 आहे. कंपल्सरी 120. 2 इंटू 180 करा, डिवाइड बाय 3 करा. ठीक आहे. पाय म्हणजे किती, 180. 4 पाय बाय 3 म्हणजे किती, 240 आणि 5 पाय बाय 3 म्हणजे किती, 300. क्लिअर इथपर्यंत? येस. आता पुढे काय करायचं आहे, याच्यानंतर याच्या आधी सॉरी एक गोष्ट सांगायचं राहिले. पायचं गणित आहे, पायचं गणित ओळखलं. आता यम ओळखून घ्यायचा. यम इज इक्वल टू इथं ओळखून घेणार. यम इज इक्वल टू यम म्हणजे काय आहे, नंबर ऑफ कॉलम आहे. नंबर ऑफ कॉलम बघूया किती आहे, 1 2 3 4 5 6. यम किती झाला, 6 झाला. जर सपोज इथं जर 7वा कॉलम असता तर किती घ्यायचे, 6च घ्यायचे. ठीक आहे. एकतर 6 कॉलम असतात किंवा 12 कॉलम असतात. क्लिअर इथपर्यंत? यमची व्हॅल्यू एकतर 6 असते किंवा 12 असते. 13 जरी व्हॅल्यू असतील तरी समजून घ्यायचं का पहिला कॉलम आणि शेवटचा कॉलम कसा आहे, सेम आहे. इथं जर 7 कॉलम असते तर पहिला कॉलम आणि सातवा कॉलम कसा असता, सेम असता. मग किती घ्यायचे, फक्त 6च घ्यायचे. लक्षात ठेवायचं. यमची व्हॅल्यू झाली 6. झालं. आता पुढे काय करायचं, 0 या व्हॅल्यू लिहून टाकल्या मी. त्याच्यानंतर
वायच्या व्हॅल्यू लिहायच्या आहे. वायची पहिली व्हॅल्यू किती आहे 1.0, दुसरी 1.4, तिसरी 1.9. चला मी लिहितोय पहिली 1.0, 1.0 पुढे 1.4 पुढे 1.7 झालं. यस 3 व्हॅल्यू लिहिल्या 1.4 1.9 सॉरी 1.9 इथे 1.9 इथे 1.9 इथे 1.9 इथे 1.7 इथे 1.5 आणि इथे 1.2. क्लिअर इथपर्यंत या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्यांनी. बघा कशा 1.0 1.4 1.9 1.7 1.5 1.2 झालं. आता हे लिहून घेतल्यानंतर पुढचा कॉलम कसा बनवायचा, त्याच्या पुढचा कॉलम कसा बनवायचा बघा एकदम इंटरेस्टिंग आहे. आता तुम्हाला काय सॉल्व्ह करायचं आहे, ए नॉट सॉल्व्ह करायचं आहे. ए नॉट कसं सॉल्व्ह करणार, हा जो वाय आहे याची समेशन घ्यायची. ठीक आहे, कळेल तुम्हाला कसं फॉर्म्युला दाखवणार आहे. A1 सॉल्व्ह करायचा आहे. A1 कसं सॉल्व्ह करायचं, मग AN चा फॉर्म्युला माहित पाहिजे. AN चा फॉर्म्युला असा असतो बघा, AN इज इक्वल टू 2 इंटू समेशन ऑफ वाय कॉस ऑफ NX अपॉन M असा AN चा फॉर्म्युला असतो. क्लिअर. नेक्स्ट M ची व्हॅल्यू माहित आहे, M ची व्हॅल्यू माहित आहे, आपण शोधली इतक्यात. त्याच्यानंतर इथे 1 टाकला, इथे 1 टाकला, म्हणजे या वायला काय मल्टिप्लाय, कॉस मल्टिप्लाय. क्लिअर इथपर्यंत. मग आता पुढचा कॉलम कसा लिहायचा बघा, कंपल्सरी ही फोरियर सिरीज झाली. मग आता कसं लिहायचं, ए नॉट तर तुम्हाला सॉल्व्ह होणार, A1 सॉल्व्ह करायचं आहे. मग कसं लिहायचं बघा, वाय लिहायचा पुढे कॉस ऑफ 1x लिहून टाकायचा. क्लिअर इथपर्यंत. यस लिहून टाकायचं आहे प्रत्येक गणितामध्ये. आता सपोज B1 ला मल्टिप्लाय काय, साइन आहे. मग कसं लिहायचं, y साइन ऑफ 1x लिहायचं. क्लिअर इथपर्यंत. असं सपोज आता मी इथे एक थोडंसं काहीतरी सांगतो बघा. सपोज फोरियर सिरीज अशी असली B1 साइन ऑफ 1x एकदम सिंपल आहे, प्लस B2 साइन ऑफ 2x. क्लिअर इथपर्यंत. यस 2x प्लस B3 साइन ऑफ 3x. सपोज अशी फोरियर सिरीज आली. क्लिअर. नेक्स्ट तुम्हाला काय सॉल्व्ह करायचं आहे, B1 सॉल्व्ह करायचं आहे, B2 सॉल्व्ह करायचं आहे, B3 सॉल्व्ह करायचं आहे. क्लिअर. नेक्स्ट x असणार आहे, x गिवन देणार आहे, y गिवन देणार आहे. क्लिअर. पुढचा कॉलम कसा बनवायचा, bn सोबत काय साइन, मग कसं लिहायचं बघा, y साइन ऑफ 1x एकदम सिंपल आहे. पुढे याच्या पुढचा कॉलम कसा बनवायचा बघा, y पुढे साइन ऑफ 2x एकदम सिंपल आहे. पुढे कसं बनवायचं बघा, y साइन ऑफ 3x. क्लिअर इथपर्यंत. असा कॉलम बनवायचा. येते लक्षामध्ये. सपोज आता अशी फोरियर सिरीज आली, y इज इक्वल टू f ऑफ x इज इक्वल टू, सपोज अशी फोरियर सिरीज आली a नॉट अपॉन 2 प्लस A1 cos of 1 pi x upon 6 आला सपोज, प्लस B1 sin of 1 pi x upon 6 आला सपोज. क्लिअर इथपर्यंत. ही फोरियर सिरीज आली. याला इक्वेशन नंबर किती देणार, 1 देणार. तुम्हाला काय सॉल्व्ह करायचं आहे, ए नॉट सॉल्व्ह करायचा, A1 सॉल्व्ह करायचा, B1 सॉल्व्ह करायचा. कसं सॉल्व्ह करायचं बघा, x कंपल्सरी माहित असतो, y कंपल्सरी माहित असतो, x आणि y लिहून टाकणार तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट आता पुढचा कॉलम कसा बनवायचा, A1 सॉल्व्ह करायचा आहे. A1 सोबत काय आहे, कॉस, मग y कॉस ऑफ काय लिहून टाकायचं, 1 पाय x अपॉन 6 लिहून टाकायचं. झालं इथपर्यंत. यस. पुढे चला, y पुढे काय लिहायचं, साइन 1 पाय x अपॉन 6 लिहून टाकायचं. क्लिअर इथपर्यंत. हा एक कॉलम झाला, येते लक्षामध्ये. असं आता अशी फोरियर सिरीज आली तर असे कॉलम लिहायचे. आता तुम्ही असे कॉलम लिहिले. झालं इथपर्यंत. नेक्स्ट आता पुढे बघूया. x तर माहित आहे, y तर माहित आहे, y cos 1x लिहिलं, y sin 1x लिहिलं. आता काय करायचं, इथं ज्या व्हॅल्यू सॉल्व्ह करायच्या आहे या कशावरती टाकायच्या, कॅल्सीवरती टाकायच्या. म्हणजे कॅल्सीचा वापर करायचा आहे तुम्हाला. आता कॅल्सीवरती कसे टाकायच्या बघा, कॅल्सीवरती कशा टाकायच्या, कंपल्सरी काय घ्यायचा, x घ्यायचा. हे बघा x घेतला. ठीक आहे. यस मी इथे कॅल्सी लिहितो, इथे मी कॅल्सी लिहितो, x लिहिला बरोबर. मधात डबल डॉट टाकायचा, डबल डॉट पुढे काय लिहायचं, y लिहायचा. हे बघा y लिहायचा, लिहिला. परत डबल डॉट घ्यायचा, पुढे काय लिहायचं, y cos ऑफ 1x लिहायचा, y cos ऑफ 1x लिहायचा. झालं. परत मला डबल डॉट टाकायचा. झालं. y sin ऑफ 1x घ्यायचा, y sin ऑफ 1x घ्यायचा. क्लिअर इथपर्यंत. हे असं कॅल्सीवरती टाकायचं, आणि याच्यानंतर कॅल्स प्रेस करायचा. काय प्रेस करायचा, कॅल्स प्रेस करायचा. येते लक्षामध्ये. ठीक आहे. यस. मग तुम्हाला ही व्हॅल्यू भेटते, कसं कॅल्सीवर टाकायचं ते आपण कॅल्सीवर बघूया. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे.
येस आता कॅल्सीवर कसं टाकायचं बघा. कॅल्सीवर एकदम सिम्पल आहे. ऑन बटन प्रेस केलं, ठीक आहे. येस आता याच्यानंतर काय करायचं, अल्फा एक्स प्रेस करायचं, म्हणजे अल्फा क्लोज ब्रॅकेट अल्फा एक्स. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट अल्फा इंटिग्रेशन प्रेस करायचं, म्हणजे डबल डॉट झालं. आता पुढे बघा, अल्फा वाय प्रेस करायचा. क्लिअर इथपर्यंत. परत अल्फा डबल डॉट म्हणजे डबल डॉट येणार, म्हणजे इंटिग्रेशन प्रेस करायचं. क्लिअर. नेक्स्ट अल्फा वाय झालं. पुढे कॉस घ्यायचा, 1 लिहायचा, अल्फा एक्स झालं, ब्रॅकेट कंप्लीट करायचं. परत अल्फा डबल डॉट, पुढे अल्फा वाय, पुढे साइन अल्फा एक्स लिहायचं. याच्या आधी काय आहे, 1 आहे. क्लिअर. ब्रॅकेट कंप्लीट. इतकं सिम्पल आहे. याच्यानंतर काय प्रेस करायचं, कॅल्स प्रेस करायचं. आता कॅल्स प्रेस केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू मागतं, पुढे इज इक्वल टू केलं तर वायची व्हॅल्यू मागतं. ठीक आहे. येस आता एक्सची व्हॅल्यू बघा काय टाकायची. एक्सची पहिली व्हॅल्यू टाकायची आहे 0, आपल्याला दिलेली. एक्सची पहिली व्हॅल्यू दिलेली आहे 0. दुसरी व्हॅल्यू बघा, वायची व्हॅल्यू काय टाकायची, 1.0 झालं. टाकलं. इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू घेतली 0 तुम्ही, वायची व्हॅल्यू घेतली 1 झालं. वाय कॉस 1x आला किती, 1. तसंच वाय साइन 1x आला किती, 0. परत इज इक्वल टू प्रेस करायचं. परत एक्स मागतो, एक्स किती आहे पुढे, 60 आहे, 60 टाकला झालं. वाय मागतो, वाय किती आहे, 1.4 आहे. इज इक्वल टू एक्स दाखवला 60, वाय दाखवला 1.4. हे बघा 1.4. मग आता बघायचं, वाय कॉस 1x आला किती, 7/10 म्हणजे 0.7 झालं. परत वाय साइन 1x आला बघा कसं, एस डी प्रेस करायचं, 1.2124 झालं. परत इज इक्वल टू प्रेस केलं तर एक्स मागतो, एक्स किती टाकायचा, परत 120 टाकायचा. टाकला. इज इक्वल टू वाय किती आहे त्याच्यासाठी 1.9 आहे. क्लिअर. येस 1.9. एक्स घेतला 120, वाय घेतला 1.9 झालं. इज इक्वल टू प्रेस करायचं. तुम्हाला काय भेटणार, वाय कॉस 1x भेटणार, म्हणजे मायनस 0.95 भेटणार. तसंच वाय साइन 1x काय येणार, 1.6454 करायचं. क्लिअर इथपर्यंत. असं सगळं कॅल्सीवरती टाकायचं आहे. ठीक आहे. येस नेक्स्ट तुम्ही सगळ्या व्हॅल्यू कॅल्सीवर टाकल्यानंतर असा टेबल आलं असेल तुम्हाला. झालं इथपर्यंत. येस आता कॅल्सीवर कसं टाकायचं आहे क्लिअर झालं तुम्हाला. असं कॅल्सीवर टाकायचं आहे. झालं. आता पुढे काय करायचं, आता कॅल्सी टेबल झाल्यानंतर पुढे काय करायचं. आता तुम्हाला काय विचारतंय, ए नॉट विचारतंय, मग या वायचं समेशन करायचं. पुढे A1 विचारतंय, मग याचं समेशन करायचं. B1 विचारतंय, याचं समेशन करायचं. क्लिअर इथपर्यंत. येस चला समेशन करूया. याचं समेशन कसं करायचं, डायरेक्टली हे कॅल्सीवरती टाकायचं. ऑन बटन प्रेस करून लगेच कॅल्सीवरती टाकायचं. सांगा 1.0 प्लस पुढे काय 1.4 प्लस पुढे काय 1.9 प्लस पुढे काय 1.7 प्लस पुढे काय 1.5. क्लिअर. नेक्स्ट प्लस पुढे काय 1.2 झालं. इज इक्वल टू प्रेस केलं. इज इक्वल टू प्रेस केलं तर 8.7 तुमचं आन्सर आलं असेल. मग मी याच्या पुढे काय लिहिणार, समेशन ऑफ वाय आलाय तुमचा, समेशन ऑफ वाय आलाय, समेशन ऑफ वाय आलाय 8.7 आलाय. क्लिअर इथपर्यंत. येस आता पुढे काय करायचं आहे बघा. पुढे काय करायचं, याचं समेशन करायचं. याचं समेशन म्हणजे काय येणार, समेशन ऑफ वाय कॉस ऑफ 1x. बघा किती सोपं आहे. समेशन ऑफ वाय कॉस ऑफ 1x. क्लिअर इथपर्यंत. यस याचं समेशन करायचं, ते इथं लिहायचं. पुढे चला, याचं समेशन केलं, याचं समेशन केलं म्हणजे काय येणार सांगा, समेशन ऑफ वाय साइन ऑफ 1x. क्लिअर इथपर्यंत. यस चला समेशन दाखवा. सांगा समेशन काय आलंय, तुम्ही कॅल्सीवर टाकायचं. 8.7 आलं. आता दुसरं समेशन काय येतं बघा, कॅल्सीवर टाका. 1 टाकला, 1 टाकला प्लस 0.7 बरोबर. मायनस आहे ना, लगेच मायनस 0.95 झालं. मायनस 1.7 पुढे मायनस 0.75 झालं प्लस 0.6 झालं. समेशन इज इक्वल टू किती आन्सर आलं, -1.1 आन्सर आलं. क्लिअर. नेक्स्ट तसंच काय करायचं, याचं समेशन करायचं आहे. बघा कसं समेशन, 0 टाकणार, 0 टाकला प्लस 1.2124 टाकला प्लस परत 1.6454 झालं प्लस 0 मायनस 1.299 झालं मायनस परत मायनस 1.039 टाकलं सगळं कॅल्सीवर. इज इक्वल टू प्रेस करायचं. इज इक्वल टू प्रेस केल्यानंतर 0.51 येणार. काय आन्सर येणार, 0.51
0.98 आन्सर आलं. क्लिअर? येस, सगळ्यांचे समेशन झाले. आता काय करायचं, समेशन झाल्यानंतर फॉर्म्युला लिहायचा. ए नॉट इज इक्वल टू 2 इंटू समेशन ऑफ y अपॉन यम. एकदम सिंपल आहे. ठीक आहे. येस, चला पुटअप करा व्हॅल्यू. 2 तसाच इंटू समेशन ऑफ y काय भेटलाय 8.7 डिवाइड बाय यम काय आहे बघा आपल्याकडे. यम काय आहे, यम किती घेतलाय 6 घेतलाय. हे बघा यम किती घ्यायचा आहे 6 घ्यायचा आहे. 6 घ्यायचा आहे. टाका आता हे कॅल्सीवरती. कसं लिहिणार बघा, 2 इंटू 8.7 ठीक आहे डिवाइड बाय किती 6 यस इज इक्वल टू किती आन्सर आलं 2.9 झालं. ए नॉट भेटला. इतकं सोपं आहे. आता पुढे चला, A1 मिळवायचा. A1 इज इक्वल टू 2 इंटू समेशन ऑफ हेच लिहून टाकायचं y कॉस ऑफ 1x अपॉन काय लिहायचं यम लिहायचं. एकदम सिंपल आहे. 2 इंटू समेशन ऑफ y कॉस ऑफ 1x किती आलंय -1.1 बरोबर डिवाइड बाय यम किती आहे 6 म्हणजे नंबर ऑफ कॉलम. झाला इथपर्यंत. लय सोपं आहे. चला परत टाका. 2 इंटू ब्रॅकेट घ्या -1.1 टाका -1.1 ब्रॅकेट कम्प्लीट डिव्हिजन मध्ये किती 6 इज इक्वल टू म्हणजे किती आलं -0.36666 आलं. क्लिअर इथपर्यंत. येस. आता पुढे चला B1 टाका. B1 इज इक्वल टू 2 इंटू समेशन ऑफ y कॉस साइन ऑफ ठीक आहे. येस साइन ऑफ 1x क्लिअर अपॉन यम. एकदम सिंपल आहे. 2 इंटू समेशन ऑफ y साइन ऑफ 1x किती आहे 0.5198 झालं डिवाइड बाय किती 6 इज इक्वल टू टाका कॅल्सीवरती परत 2 इंटू परत डिव्हिजन घेतलं 0.5198 डिवाइड बाय किती 6 इज इक्वल टू किती आन्सर आलं 0.1732. क्लिअर इथपर्यंत 1732 6 आन्सर आलं. झालं. मग तुम्हाला ए नॉट भेटला, A1 भेटला, B1 भेटला. हे उचलायचं कुठे ठेवायचं या फोरियर सिरीजमध्ये ठेवायचं. झाला आन्सर. इतकं सोपं आहे. क्लिअर इथपर्यंत. येस. आता काय म्हणतोय बघा, काय करायचंय टेबल सॉल्व केले. याचे समेशन डिवाइड बाय यम मल्टिप्लाय बाय 2 काय भेटणार ए नॉट भेटणार. चला डोक्यात ठेवत चला. याचं समेशन डिवाइड बाय यम मल्टिप्लाय बाय 2 काय भेटणार A1 भेटणार. याचं समेशन डिवाइड बाय यम मल्टिप्लाय बाय 2 काय भेटणार B1 भेटणार. इतकं सोपं आहे. क्लिअर इथपर्यंत. येस. मग आता पुढे काय लिहायचं बघा. पुढे काय लिहायचं बघा. पुढे काय लिहायचं येस. आता पुढे काय लिहायचं एकदम सिंपल आहे. पुढे बघा काय लिहायचं पुट ए नॉट A1 B1 इन इक्वेशन 1 चला 1 मध्ये पुटअप करूया. y इज इक्वल टू f ऑफ x इज इक्वल टू ए नॉट आहे. ए नॉट आपल्याला किती भेटलाय 2.9 का सॉरी 2.9 येस. किती भेटलाय 2.9 येस 2.9 भेटलाय. 2.9 डिवाइड बाय 2 प्लस A1 किती भेटलाय A1 बघूया. A1 किती भेटलाय -0. येस -0.36666 पुढे कॉस ऑफ 1x झालं प्लस B1 काय भेटला बघूया. B1 0.1732 येस 0.1732 पुढे साइन 1x झाले फोरियर सिरीज. एकदम सिंपल. आता थोडंसं सिम्प्लिफिकेशन म्हणजे 2.9 डिवाइड बाय 2 आन्सर किती येणार 2.9 डिवाइड बाय 2 आन्सर किती येणार 1.45 आन्सर येणार. झालं. प्लस मायनस 0.3666 बरोबर कॉस ऑफ 1x क्लिअर प्लस 0.1732 साइन ऑफ 1x. इतकं सोपं आहे. झालं आन्सर. आता काय म्हणतंय बघूया. शेवटी आता काय म्हणतंय येस काय म्हणतंय ते obtain constant terms and coefficient of first sine and cosine. coefficient of first sine and cosine म्हणजे A1 B1 क्लिअर. ते सॉल्व केलं. कॉन्स्टंट टर्म आता इम्पॉर्टंट आहे. आता इथं लगेच भेटणार बघा. कॉन्स्टंट टर्म म्हणजे काय माहिती आहे ही जिला कॉस आणि साइन मल्टिप्लाय नाही ती कॉन्स्टंट टर्म असते. मग मी इथं स्टार करून लिहितो. कॉन्स्टंट टर्म
इज इक्वल टू काय आलंय 1.45 ज्याला मल्टिप्लाय कॉस आणि साईन नसतो ती कॉन्स्टंट टर्म असते. इतकं सिंपल आहे. क्लिअर इथपर्यंत जमेल का? विद्यार्थी मित्रांनो, पेपर सोल्युशनचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला कॉन्फिडन्स येत असेल की मी हा विषय स्कोर करू शकतो. सो मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. पर्पल ॲट ॲप्लिकेशन, त्या लिंकवरनं लगेच डाउनलोड करा आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये या सब्जेक्टच्या कोर्समध्ये जा. तिथे तुम्हाला पहिला युनिट, सेकंड युनिट आणि तिसरा फोल्डर असेल, तो असेल इनसेम पेपर सोल्युशन. त्या फोल्डरमध्ये जाऊन हा पूर्ण अनलॉक व्हिडिओ पूर्णपणे बघा. तसंच याच्यासोबत अजून एक पेपर सॉल्व्ह करून दिला आहे, याच्या PDF सुद्धा अवेलेबल आहे, त्याही बघा. आणि युनिट 1, युनिट 2 चे व्हिडिओ लेक्चरचे कोर्स आहे. तुम्हाला वाटलं पेपर सोल्युशनमुळे मला कॉन्फिडन्स येतोय, मला पूर्ण खरोखर स्कोर करायचा आहे सब्जेक्ट, सो तुम्ही सबस्क्राईब करा, ॲप्लिकेशन सबस्क्राईब करा प्लॅन आणि तुमची इनसेम स्कोर करा. मित्रांनो, 1 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला स्पेशल ऑफर चालू आहे. सो त्याच्या आधी तुम्ही पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या ऑफरचा फायदा भेटेल आणि इनसेम नक्की स्कोर होईल. सो पर्पल ॲट ॲप आहे, सो इनसेम नक्की स्कोर होईल.